करारानुसार होईल पुत्र. अब्राम आणि सारायले कनान देशमा इसन 10 वर्ष होईनात, तरी बी तेसले पुत्र होईल नाही होतं. म्हणून अब्राम नि बायको सारायनी तेले सांग, परमेश्वरनी मले पोर नाही देतात आणि आता मी गैरी म्हातारी होवामुळे मले पोर होवाव नाही. म्हणून तू म्हणे दासे हागारले लिहिले तिना संगे लग्न बी कर, म्हणजे ती मनासाठी पुत्रले जन्म देईन. एनासाठी अब्रामने हागार संगे लग्न कर. हागार पासून अब्रामले पुत्र होईना आणि त्याने नाव त्यांनी इस्माईल ठेव. पण सारा हागारना द्वेष करायला लागणे. इस्माईल जवळ 13 वर्षना होता, परमेश्वरनी परत अब्राम संगे बोलना, परमेश्वरनी सांग, मी सर्व सामर्थ्य परमेश्वर शे, मी तुना संगे करार करसू. मग अब्रामनी परमेश्वरले जमीनवर पालता पडीच नमन कर. परमेश्वरनी अब्रामले असं बी सांग की तू गैर राष्ट्रातना बाप होशी. मी तुले व तुना संतानले कनान देश दिसू आणि मी तेच ना कायम ना परमेश्वर होसू. तू आपला परिवार मधला प्रत्येक माणसासना सुनता कर. तुनी बायको सारायले पुत्र होईन आणि तोच खरा वारिसदार होईन. त्यांना नाव इसाक ठेवजो. मी त्यांना संगे आपला करार करसू आणि त्यांनापासून महान राष्ट्र तयार करसू. मी इस्माईल पासून बी एक मोठा राष्ट्र तयार करसू, पण मना करार इसाक संगे राहीन. मग परमेश्वरने अब्राहम हे नाव बदलीसन अब्राहम असं ठेव, याचा अर्थ गैरसना बाप. परमेश्वरने साराय हे नाव बदलीसन सारा ठेव, याचा अर्थ राजकन्या शे. त्या दिन अब्रामने आपला परिवारना सर्व लोकसना सुनता करा. 1 वर्ष नंतर अब्राहम 100 वर्षना व सारा 90 वर्षने राहताना साराने अब्राहमना पुत्रले जन्म दिला. तेसनी परमेश्वरना सांगाप्रमाणे त्याने नाव इसाक ठेव. जव इसाक जवान होईना तर परमेश्वरने अब्राहमना विश्वासनी परीक्षा लेवासाठी त्यांनी सांग, अब्राहम तुना एकुलता एक पुत्र इसाकले ले आणि त्यांनी मले होमार्पण कर. अब्राहम परत परमेश्वरने आज्ञा मानस आणि इसाकना अर्पण करस. अब्राहम आणि इसाकले होमार्पणना जागावर जाताना इसाकने विचार, बाबा होमार्पण साठी लाकडतच शेतस, पण कोकरू कोठे शे? अब्राहमने सांग, पोऱ्या परमेश्वर स्वतः होमार्पण साठी कोकरू लई दी. व त्या होमार्पणना जागावर पोहोचणार तेव्हा अब्राहमने आपला पुत्र इसाकले बांध आणि वेदीवर ठेव. तो आपला पुत्रले मारे टाकणारच होता की परमेश्वरने सांग, थांब, पोऱ्याले नुकसान नको पोचाडू. आता मला समजस की तू मले भ्यास, कारण की तू आपला पुत्रले बी मनासाठी अर्पण करायला तयार होई गया. अब्राहमने अंगेना झुडूप मा शिंग अटकेल एक एडकाले देख. इसाकना जागावर परमेश्वरनी एडका दिदा. अब्राहम नि खुशी कन त्या एडकाना अर्पण कर. मग परमेश्वरनी अब्राहमले सांग, कारण की तू मन सर्व काही देवाले तयार होईना, आपला एकुलता एक पुत्र सुद्धा दिदा, म्हणून मी तुले आशीर्वाद देसू. तुझ्या संतान आकाशना तारास्तून जास्त होते. तुम्ही म्हणे आज्ञाले मान, म्हणून तुझी संततीना द्वारे पृथ्वीवरना सर्व राष्ट्र आशीर्वादित होतील.